नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भाजीचा व्यवसायासोबतच ती देत आहे आपल्या तानुल्याला आपल्या कुशीची ऊब। आई आणि मुलाचे नाते हे नाजूक नाते आहे। हे नाते उबदार, आधार, संवाद, जिव्हाळा, प्रेम असे अतूट नाते आहे। आई शारीरिकदृष्ट्या कितीही थकलेली असली, मानसिकदृष्ट्या कितीही तणावात असली, तरी त्याचा परिणाम ती आपल्या बाळावर कधीही होऊ देत नाही। ती त्याच्यावर अगदी जीवापाड प्रेम करत असते। मग संकटे कोणतीही येवोत, ती खंबीर होऊन आपल्या बाळाला संकटाची झळ लागू देत नाही। इतिहासात अशा अनेक आई होऊन गेल्या आहेत, ज्यांच्यामुळे संपूर्ण देशाचे नाव मोठे झाले आहे। घरातील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून बाहेरच्या अनेक जबाबदाऱ्याही ही आई पेलत असते। अशीच एक ऐतिहासिक कथा म्हणजे हिरकणीची। हिरकणीच्या धाडसाची, मातृत्वाची व प्रेमाची कथा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अधिराज्य करत आहे। आणि ही एक आजची आई पोटाची खळगी भरण्यासाठी, घरी आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी कुणी नसेल म्हणून या माऊलीने तिचे बाळ तिच्या कुशीत घेऊन ती त्याला वात्सल्य देत आहे। कितीही तिला स्वतःला त्रास होत असला तरी ती मात्र त्याला आपल्या कुशीत घेऊन आपला भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहे। ही आई आहे नवी मुंबई वाशी सेक्टर 10 मधील भाजी बाजारात आपल्या तानुल्याला सोबत घेऊन जोपर्यंत ग्राहक येत नाही तोपर्यंत ती आपल्या बाळाला मायेच्या पंखाची, आपल्या कुशीची ऊब देत आहे। आणि कोणी ग्राहक आलेच की मांडीवरच्या त्या चिमुकल्याला, आपल्या काळजाच्या तुकड्याला बाजूला ठेवून व्यवहार करत आहे। पुन्हा त्याला अलगद उचलून आपल्या पंखांची ऊब देत आहे। धन्य ती माऊली आपल्या चिमण्याची, आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय सांभाळून सोबत त्याच्यावरही जीवापाड त्याची काळजी घेत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, वाशी, नवी मुंबई।